नमस्कार, मी नरेश बोपचे सत्यगोजान न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज आपण आहोत आमगाव तालुक्यातील तिगाव ह्या गावातील समर्थ विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय शाळेमध्ये। तर कालच 10व्या वर्गाचा रिझल्ट आलेला आहे आणि आज ह्या ठिकाणी 10व्या वर्गातून प्रथम 5 जे आलेले आहेत त्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। तर त्याच अनुषंगाने आपण जाणून घेऊया की समर्थ विद्यालय यांचे एकूण रिझल्ट किती आलेले आहे आणि त्यामध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचे सुद्धा काय बोलणे आहे आणि ह्या विद्यालयाच्या मुख्याध्यापकाचे यावर काय बोलणे राहील व शिक्षकांचे काय बोलणे राहील हे जाणून घेऊया बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, माझे पूर्ण नाव शुभम इंद्रराज बोपचे। मी समर्थ विद्यालय तिगाव या शाळेत शिकत होतो। माझे 10वीमध्ये 82.80% आले आहेत। माझे सहकार्य आई वडील आणि त्यानंतर शिक्षक होते, मी त्यांचे आभार व्यक्त करतो। मला 10वी नंतर सायन्स करायचे आहे आणि 12वी नंतर इंजिनिअरिंग फील्डमध्ये जायचे आहे। मी त्याबद्दल शिक्षकांशी सुद्धा चर्चा करेन। लोकांचं असं म्हणणं आहे की गावची शाळामध्ये बरोबर शिकवत नाही, शहरात पाठवतात, त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? तसे नाही, गावची शाळासुद्धा खूप चांगली असते, तिथं शिक्षण चांगले दिले जाते, परंतु ते त्या शिक्षणाकडे जात नाही, ते बाहेरगावच्या शिक्षणाकडे जातात। त्या विद्यार्थ्यांना आमगावला पाठवतात किंवा प्रायव्हेट शाळेमध्ये पाठवतात, त्याबद्दल काय बोलाल? त्यांना वाटते की ही शाळा चांगली नाही आहे, आमगावची शाळेमध्ये चांगले शिक्षण आहे, परंतु या शाळेमध्ये पण चांगले शिक्षण आहे असे सर्वांना समजले पाहिजे। समर्थ विद्यालय शाळेबद्दल काय बोलणार? समर्थ विद्यालय ही शाळा खूप चांगली आहे, या शाळेचे शिक्षकसुद्धा चांगले शिकवतात, हे सर्वांना समजले पाहिजे, परंतु त्या लोकांना ते समजत नाही ना, ते बाहेर गावी पाठवतात शिकवायला। माझे नाव तन्वी देवले भटले आहे। मी समर्थ विद्यालय तिगाव या शाळेत शिकत होती। काल 13 मे 2025 रोजी 10वीचा निकाल लागलेला होता। त्यामध्ये 5 विद्यार्थी म्हणजे टॉप लागलेले आहेत आणि 44 विद्यार्थ्यांपैकी 40 विद्यार्थी पास झालेले आहेत। त्याच्यामागे आमच्या शाळेतील शिक्षकांच्या श्रेय होत्या आणि पालकांच्याही, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। आता मला समोर चालून सायन्स करायचे आहे, आमगावच्या शाळेत ॲडमिशन घेणार। समर्थ विद्यालय शाळेतून आता उत्तीर्ण झालात आपण, तर समर्थ विद्यालय शाळेबद्दल काय बोलणार? समर्थ विद्यालय ही चांगली शाळा आहे, पण गावच्या लोकांना वाटते की आम्ही आपल्या मुलांना बाहेरगावी शिकायला पाठवू, पण असं नाही आहे। गावची पण शाळा चांगली आहे, चांगलं शिकवतात। नमस्कार, माझे पूर्ण नाव माधवी रवींद्र गोरे आहे। मी समर्थ विद्यालय तिगाव या शाळेत शिकत होती। काल 13 मे 2025 रोजी 10वीचा निकाल लागला आणि तिथे मला 80.60% मिळाले। याच्या मागे पहिल्यांदा माझ्या आईवडिलांचा खूप श्रेय होता, त्यानंतर माझ्या शिक्षकांनी खूप छान मला मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि माझ्या आईवडिलांचे सुद्धा। यानंतर मी 12वी करणार, 11वी-12वी करणार आणि आमगावला शिकणार। त्यानंतर मी पोलीसची तयारी करायला जाणार। मी अशोक भिकू सेंडे, समर्थ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तिगाव या ठिकाणी प्राचार्य या पदावर कार्यरत आहे। काल 13 तारखेला 10व्या वर्गाचा रिझल्ट जाहीर झाला आणि हे रिझल्ट आम्ही जेव्हा शाळेचा पाहिला, आपल्या शाळेचा, तेव्हा आम्हाला खूप आश्चर्याचा धक्का बसला, कारण यावर्षी कापीमुक्त अभियान शासनाच्याद्वारे राबविण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला असं वाटत होता की या कापीमुक्त अभियानामुळे आमचे विद्यार्थी कसे काय करतील, पण आमच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगला अभ्यास केला आणि त्यांचा जेव्हा मी रिझल्ट पाहिला तेव्हा खरोखरच मला खूप आश्चर्य वाटलं आणि आनंद वाटला, कारण आमच्या शाळेचा 10वीचा निकाल हा 91.11% आहे। एकूण 45 विद्यार्थी 10वीची परीक्षा दिलेली होती, त्यामधून 41 विद्यार्थी पास झालेले आहेत। खूप चांगला निकाल लागलेला आहे, कारण आमच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगला अभ्यास केला आणि त्यांनी खूप चांगला यश संपादन केलेलं आहे। आज आम्ही 14 तारखेला जे
शाळेतून गुणानुक्रमे टॉप 5 विद्यार्थी आलेले आहेत. त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. तर यामध्ये प्रथम क्रमांकावर 2 विद्यार्थी आलेले आहेत. एक आहे शुभम इंद्रराज बोपचे, त्याला 82.20% गुण मिळालेले आहेत. प्रथम क्रमांकावर पुन्हा तन्वी देवेंद्र पटले ही मुलगी आलेली आहे. तिलासुद्धा 82.20% गुण आहेत. द्वितीय क्रमांकावर माधवी रवींद्र कोरे, हिला 80.60% गुण आहेत. तृतीय क्रमांकावर आहे रोशनी शालिग्राम वट्टी, हिला 78% गुण आहेत. चतुर्थ क्रमांकावर रिया नेत्राम बघेले, हिला 77.80% गुण आहेत. आणि 5व्या क्रमांकावर आहे वैष्णवी चंद्रकुमार राहंगडाले, हिला 73.80% गुण आहेत. तर विद्यार्थ्यांनी पर्सेंटेजसुद्धा चांगला घेतलेला आहे आणि शाळेचा रिझल्टसुद्धा चांगला आहे आणि यामुळे मला खूप आनंद झालेला आहे. शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी यापुढेसुद्धा अशाच प्रकारचा कापीमुक्त अभियान राबवावा, जेणेकरून विद्यार्थी अभ्यासाला लागतील आणि पुढेसुद्धा ते भविष्यामध्ये यश संपादन करू शकतील. तर सर्व माझ्या शाळेचे जे विद्यार्थी पास झालेले आहेत आणि जे गुणवंत विद्यार्थी आहेत, या सर्वांना मी पुढच्या भविष्याकरिता त्यांच्या शिक्षणाकरिता मी शाळेच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज समर्थ विद्यालय तिगाव इथं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. खरोखरच काल 14/5/2025ला जेव्हा समर्थ विद्यालयाचा रिझल्ट आम्ही ऐकलो, कारण की परीक्षेच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत प्रत्यक्ष आम्ही तिथं होतो. परीक्षा खूप कडक होती. मी माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की जे गुण त्यांना मिळाले आहेत, खरोखरच त्यांनी केलेला अभ्यास आणि त्यांची मेहनत यावरच ते गुण आधारित आहेत. या ठिकाणी आज आपण 5 टॉपमोस्ट गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. त्यामध्ये गुणानुक्रम 1, 2, 3, 4, 5 मी त्या 5ही विद्यार्थ्यांचा इथं शाळेच्या वतीनं सत्कार करतो आणि विद्यार्थ्यांना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो. आणि अशीच मेहनत करून त्यांनी आपल्या भविष्याची वाटचाल करावी आणि आपल्या यशाचं शिखर गाठावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा करतो.